पोलीस स्टेशन खदान अकोला हद्दीतील खडकी भागातील एका आरोपीकडून एक गावठी पिस्टल व 2 जिवंत काडतूस जप्त करून कारवाई। दिनांक 14/11/2024 रोजी माननीय पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अकोला यांच्या आदेशाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन खदान हद्दीत अवैध रकमेची वाहतूक, अवैध दारू, अंमली पदार्थ, अग्निशस्त्रे इत्यादी बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करण्यासाठी आदेश असल्याने माननीय पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन खदान हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीद्वार मार्फत गोपनीय माहिती मिळाली की खडकी भागात एक इसम हा अवैध अग्निशस्त्र जवळ बाळगून उभा आहे। अशी मिळालेल्या माहितीवरून सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक इसम हा सदर ठिकाणी संशयित उभा असला व त्याचे हालचाली हे संशयास्पद वाटल्याने त्याच्या जवळ जाऊन त्यास पोलीस स्टेशनच्या मदतीने ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव गाव विजय उर्फ चंदू गजानन माळी, वय 35 वर्ष, मुक्काम पोस्ट झाडेगाव, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा असे सांगितले। नमूद इसमाची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याची अंगझडतीमध्ये देशी बनावटीची पिस्टल, 2 जिवंत काडतूस, एक अर्धवट खाली केस, किंमत अंदाजे 32,500 रुपयाची अवैधरित्या जवळ बाळगून मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन खदान अकोला येथे अपराध क्रमांक 888/2024 कलम 325 आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024च्या आचारसंहिता कालावधीमध्ये पोलीस स्टेशन खदान अकोला हद्दीत अनेक कारवाई करण्यात आल्या। देशी दारू, गावठी दारू, अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर 425 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे। अंमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमावर कार्यवाही करण्यात आली असून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कलम 325 आर्म ऍक्ट प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे। अशा प्रमाणे निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह, जिल्हा अकोला, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन खदानचे माननीय पोलीस निरीक्षक मनोज केदारे, पोलीस उपनिरीक्षक दीपक पवित्रकार, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पदमाणे, पोलीस हवालदार विजय चव्हाण, पोलीस हवालदार नितीन मगर, पोलीस हवालदार विजय मुलनकर, पोलीस कॉन्स्टेबल रोहित पवार, विकांत अंभोरे यांनी सदरची कारवाई केली आहे। सत्यशोधक न्यूज चॅनल साठी मुख्य संपादक संतोष गवई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.